बौद्ध संस्कृतीमध्ये परंपरेमध्ये पूर्वीच्या काळामध्ये फार मोठा वाद निर्माण झाला आणि तो वाद असा होता की बुद्धाचा धर्म हा निर्वाणाच्या साठी आहे, निर्वाण प्राप्तीसाठी आहे आणि निर्वाणाची प्राप्ती सर्वस्वाचा त्याग केल्याशिवाय होत नाही. लोभ, द्वेष, मोह सर्व सोडावे लागतात, घरदारही सोडावं लागतं आणि अशा पूर्णपणे वाहून घेतलेल्या लोकांनाच त्या अर्हत पदाची किंवा निर्वाणाची प्राप्ती होते. म्हणून हा धर्म आम जनतेच्या कामाचा नाही, सर्वांच्यासाठी त्याचा उपयोग नाही, तो मोजक्या लोकांच्यासाठी आहे. जे थोर आहेत, ज्याला पाणीमध्ये थेर असं म्हटलं जातं, त्या थोरांच्यासाठी आहे, त्या थेरांच्यासाठी आहे. आम जनतेला त्याचा काही उपयोग नाही. म्हणून त्याला थेरवाद म्हणायला लागले. थेर किंवा स्थविर, संस्कृतमध्ये स्थविर म्हणतात, म्हणून त्याला स्थविरवाद म्हणायला लागले. आणि त्यामुळे प्रश्न असा निर्माण झाला की मग आम जनतेनं करायचं काय, त्याच्या कामाचा धर्म नसेल तर. म्हणून कधी कधी आपल्याला कोणीतरी भिक्षू असे सांगताना दिसतात, उपासकांचं काम आहे भिक्षूंना दान द्यायचं, त्यांच्याकडे लक्ष द्यायचं, पंचशिलाचं पालन करायचं आणि गप्प बसायचं. हा एकांतिक दृष्टिकोन आहे, एक टोकाची भूमिका आहे. हे सत्य नाही, हे सत्य नाही, हे स्वतः बुद्धानंच मान्य केलेलं आहे, सांगितलेलं आहे. जेव्हा आपल्या भिक्षूंना त्यांनी संघटित करून संघ स्थापन केला आश्विन पौर्णिमेला आणि त्यांना सगळीकडे भ्रमण करायला सांगितलं की आपण सगळीकडे भ्रमण करा, सगळीकडे चारिका करा. आणि कशासाठी चारिका करा तर बहुजनांच्या हितासाठी, बहुजनांच्या सुखासाठी. अतिशय महत्वाचे शब्दप्रयोग आहेत. बहुजन हिताय, बहुजन सुखाय, आता हिताय देव मनुष्य, की स्वतःच्या देव मनुष्य आहे त्यांच्या हितासाठी, सुखासाठी तुम्ही सर्वत्र चारिका करा. मग त्यांचं हित आणि सुख कसं मिळेल त्यांना? तुम्ही फिरल्याने मिळणार आहे त्या नाही. त्यासाठी तुम्ही जे कर्तव्य करायचं ते असं की हा धम्म लोकांना द्यायचा आहे. म्हणून देशेत भिक्कवे धम्म, हा धम्म तुम्ही लोकांना द्या, जो सुरुवातीला मध्ये आणि शेवटी सुद्धा कल्याणकारक आहे. म्हणजे यातला कुठलाही भाग हा कल्याणकारकच आहे. म्हणून कल्याणकारक शिकवून तुम्ही लोकांना द्या असं स्पष्ट शब्दात त्या भिक्षूंना त्यांनी बजावलं होतं. आणि आपल्या धर्माचा प्रचार करण्यासाठी त्यांनी मुद्दाम संघ स्थापन केलेलं आहे. ते काही इरागाबाईकडे काम सोपवलेलं नाही. जे ते करून पाहतील, जे अनुभवतील, जे शिकतील, जे लक्षात घेतील त्यांनी ते काम करायचं असतं. अशी ही अतिशय स्पष्ट परंपरा स्वतः बुद्धाने स्थापन केलेली आहे. आणि पुढे आयुष्याची 45 वर्ष स्वतः भगवान बुद्ध सर्वत्र फिरत राहिले. नुसती त्यांनी शिबिरं घेतली नाहीत, हे थोडस लक्षात घ्यावं. नुसती त्यांनी शिबिरं घेतली नाहीत आणि भिक्षूंना शिकवत बसले नाहीत. तुम्ही या माझ्याकडे आणि शिका, झालं की जा घरी. हे बुद्धाने केलं नाही. बुद्ध आयुष्यभर ठिकठिकाणी जात राहिले, गावागावात जात राहिले, शहरात जात राहिले, माणसांच्या पर्यंत जाऊन पोहोचले आणि त्यांनी त्याला धर्म दिला आहे. ही जी स्पिरिट आहे, ही जी बुद्धाची चेतना आहे, ही चेतना स्पष्ट करते की हा धर्म जो आहे सर्वांच्या कामाचा आहे. सर्वसामान्य लोकांना नजरेपुढे ठेवून ते अत्यंतिक दुःखामध्ये त्यांच्या दुःखाचं हरण झालं पाहिजे हे स्पष्ट जाणून बुद्धाने अशा प्रकारची सेवा अविरत 45 वर्ष दिलेली आहे. म्हणून हा सेवाभाव लक्षात घेऊन काही त्या काळामध्ये भिक्षू म्हणायला लागले
बुद्धाचा धर्म सार्वत्रिक आहे, सर्वांच्यासाठी आहे. तो मुठभर लोकांच्यासाठी नाही, थेरांच्यासाठी किंवा स्त्रियांच्यासाठी नाही, तो आम जनतेसाठी आहे. आणि तो आम जनतेसाठी आहे म्हणून ते एक फार मोठं वाहन आहे, यान आहे. यान म्हणजे रथ किंवा वाहन. हे फार मोठं यान आहे. या यानामध्ये बसून जास्तीत जास्त लोक जे आहेत ते आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतात. आणि म्हणून त्या विचारसरणीला महायान असं म्हणायला लागले. आणि सुरुवातीची विचारसरणी त्याला हीन यान, हीन म्हणजे लहान, ज्या यानामध्ये ज्या वाहनामध्ये कमी लोक बसू शकतात म्हणून ते हीन आहेत, लहान यान आहे. अशा प्रकारे हीन यान आणि महायान असे भेद निर्माण झाले. ते भेद निर्माण होण्याचं कारण हा मुख्य मुद्दा आहे. आणि याचं निराकरण करण्यासाठी बाबासाहेबांनी स्पष्ट शब्दामध्ये बजावलेलं आहे की बुद्ध धर्मामध्ये हे यान मानणं काही बरोबर नाही. म्हणून मी कोणत्याच यानाला मानणारा नाही असं त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं. मी हीनयानी नाही, महायानी सुद्धा नाही, हे तुमचं लक्षात घ्या. आणि भारतामध्ये बुद्ध धर्म जर रुजवायचा असेल तर बाबासाहेबांचा दृष्टिकोन घेऊन पुढे गेलं पाहिजे. तिथे हीनयान महायान अशा प्रकारचे भेद जर आणले भारतामध्ये तर नुकसान होईल या देशाचं, इथल्या माणसाचं नुकसान होईल. हे थोडंसं लक्षात घेऊन आपल्याला या ग्रंथामधल्या शिकवणीकडे विशेष बारकाईने लक्ष दिलं पाहिजे. तर इथे बाबासाहेबांनी जो खास विषय मांडलेला आहे तो आहे गृहस्थांसाठी नियम. की गृहस्थांना बुद्ध धर्माचं आचरण कसं करणं शक्य आहे. सर्वस्वता त्याग करणं तर शक्यच नाही आणि ती वृत्ती समाजामध्ये असत नाही. शेवटी जगण्यासाठी केवढ्या माणसाला अन्नाची गरज असते. अन्नाचा त्याग कसा काय करणार. ते मिळवण्यासाठी प्रयत्न करायचं नाही, कामधंदा करायचं नाही, कसं होतं कसं चालेल हा फार मोठा प्रश्न आहे. भिक्षूंना सांगितलं होतं की तुम्ही अन्न कमवण्यासाठी सुद्धा श्रम करून आपला वेळ घालवायचा नाही. तुम्ही फक्त वस्तीमध्ये फिरायचं, काही न बोलता जायचं. तुमच्या पात्रामध्ये लोक स्वतःहून देतील. का देतील त्याचे उत्तर स्पष्ट आहे की तुम्ही असे लोक आहात की ज्यांच्याजवळ सुखानं जगण्याची विद्या आहे, दुःखातून मुक्त होण्याची विद्या आहे. आणि हे ज्ञान जगामध्ये बुद्ध आणि त्यांच्या शिष्याशिवाय कोणालाही नाही. हे तुमचं महत्व प्रत्येक मनुष्य लक्षात घेईल आणि त्याला असं वाटेल की या माणसाची मला गरज आहे, त्याच्या शिकवणीची गरज आहे, त्याच्यापासून जाणण्याची शिकण्याची माझी गरज आहे. म्हणून माझ्या गरजेसाठी मला त्या माणसाकडे लक्ष दिलं पाहिजे, त्याला सांभाळलं पाहिजे, त्याची काळजी घेतली पाहिजे. आणि हा विचार करून मग तो समाज जो आहे तुम्हाला अन्नही देईल, वस्त्रही देईल, निवाराही देईल. म्हणून जरी या तीन मूलभूत गोष्टी नाकारलेल्या असतात, सोडलेल्या असतात तुम्ही, तरी सुद्धा त्याची वानवा तुम्हाला पडणार नाही. ती गरज भागेल. म्हणून त्या लोभापोटी तुम्हाला पाठी लागण्याची सुद्धा गरज नाही, त्याच्या मागे जाण्याची गरज नाही. तर भिक्षूंच्या दृष्टीने ते ठीक आहे, पण गृहस्थाच्या दृष्टीनं ते ठीक नाही. त्याला तर सर्वच करावं लागेल. आपली उपजीविका चालवावी लागेल. अन्न वस्त्र निवारा आहे मूलभूत गोष्टी तर भागवाव्याच लागतील. त्याशिवाय इतर काही गोष्टी कराव्या लागतील. आणि असं करूनही मनुष्य धर्माप्रमाणे जीवन जगू शकतो. याची उदाहरणं प्रत्यक्ष बुद्धाच्या काळातली आहेत. अनेक उपासक जे आहेत त्या श्रेष्ठतेला पोचली होती. उदाहरणार्थ चित्र नावाचा ग्रहपती होता. तो आळत झालेला होता, म्हणजे ग्रस्त राहूनही आळत झालेला होता. हातक आळवक नावाचा एक उपासक होता, तोही ग्रस्त असूनही आळत झालेला होता. विमल कीर्ती नावाचा एक उपासक होता. ती गोष्ट महायानाच्या मध्ये आलेली आहे संप्रदायामध्ये, आणि ते एक सूत्र प्रसिद्ध आहे. विमल कीर्ती निर्देश सूत्र या नावाचं संस्कृत मध्ये सूत्र आहे. विमल कीर्तीनं सांगितलेला तो हे हरपणाला पुस्तक. म्हणून
गृहस्थ जीवन जगत असतानाही अरहतपणाला पोचणं शक्य आहे हे इतिहासानं सिद्ध करून दिलेलं आहे. म्हणून हा जो समज आहे की बुद्धाचा धर्म उपासकांच्या कामाचा नाही, गृहस्थांच्या कामाचा नाही, तो पूर्णपणे चुकीचा आहे. आणि त्यासाठी आपल्याला हे सूत्र अभ्यास फार गरजेचं आहे. दीर्घनिकायामध्ये हे सूत्र आलेलं आहे, 31 नंबरचं सूत्र आहे आणि त्याचं नाव आहे सिगालोवाद सूत्र. शिगाल पालीमध्ये, संस्कृतमध्ये श्रगाल या नावाचा एक मनुष्य ग्रहपती पुत्र राजगृहामध्ये राहत होता आणि तो दररोज सकाळी आंघोळ करायचा नदीमध्ये. ओले केस आणि ओल्या अंगानं ओल्या कपड्याने तो 6 दिशांची पूजा करत असे. 4 दिशा, पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर, आणि ऊर्ध्व दिशा आणि अधो दिशा, वरची दिशा आणि खालची दिशा, अशा 6 दिशांना तो हात जोडून नमस्कार करत असते, त्यांची पूजा करत असते. एकदा बुद्ध त्या भागातून राजगृहाच्या भिक्षा करण्यासाठी चालले असताना त्यांनी त्याला बघितलं. त्या ग्रहपती पुत्र अशा प्रकारची पूजा करतोय आणि मग ते थांबले आणि त्याला विचारलं की तू अशी दिशांची पूजा का करतोयस? त्याला उत्तर दिलं की माझे वडील जेव्हा मरण पावले तेव्हा त्यांनी मला 6 दिशांची पूजा कर असं सांगितलेलं आहे. माझ्या वडिलांचं म्हणणं ऐकून त्याचा तो उद्देश पाळण्यासाठी म्हणून मी अशा प्रकारे पूजा करतो आहोत 6 दिशांची, असं त्या शिगाराने त्यांना सांगितलं. मूळ याच्यामध्ये 6 दिशांची पूजा म्हटलेलं आहे पाली सूत्रामध्ये, स्पष्ट शब्दामध्ये. परंतु का कोणास ठाऊक आमच्या अनुवादकर्त्यांनी मात्र 8 दिशा म्हटलेल्या आहेत. घोटाळे कसे होतात ते बाब कोणी इतकं बारीक करून पाहत नसत नाही. आपल्या अनुवादकर्त्यांनी म्हटलेलं आहे की 8 दिशांची पूजा करत असेल. सरळ सरळ 8 दिशा म्हटलेल्या आहेत. त्यामुळे चुका कशा होतात ते पहा. मग ह्या दिशा करत असतात, पूजा करत असताना मग बुद्धाने त्याला उपदेश केलेला आहे आणि त्यामध्ये दिशांची पूजा म्हणजे काय आणि त्या दिशा म्हणजे काय याचं सुद्धा त्यांनी दिग्दर्शन केलेलं आहे. ते अतिशय महत्वाचं आहे. कुठल्याही माणसाला पहिली सुरुवातीची 4 पावलं टाकण्यासाठी कष्ट पडतात, ती योग्य दिशेने पडली पाहिजे, त्याची काळजी घ्यावी लागते. आणि जर ती तशी पावलं पडली तर पुढचा मार्ग मोकळा होतो. जर पावलं चुकीची पडली तर पुढचं सगळं बिघडून जातं. म्हणून या सूत्रामध्ये ह्या 6 दिशांच्या पूजेची फार महत्वाची माहिती दिली आहे. तर मग बुद्धाने त्याला काय सांगितलं? त्याने म्हटलं की वडिलांच्या आज्ञेचा मान राखण्यासाठी म्हणून जी काही पूजा करीत आहे तो व्यवहारी माणसाचा धर्म कसा काय ठरतो? याच्यात काही व्यवहार आहे का? व्यवहार म्हणजे काही फायदा तोटा आहे का? मग काही फायदा तोट्याचं आचरण आहे असं तू कसं काही ठरवलंस? त्यामुळे व्यवहार या शब्दाचा अर्थ आपल्याला अशा पद्धतीने लक्षात घ्यावा लागतो. तर तो म्हटला की नाही, मला ते काही माहित नाही. मग बुद्ध त्याला म्हणतात, तर मग करून ग्रस्त ऐक, मी तुला व्यवहारी माणसाचा धर्म शिकवतो. व्यवहारी माणसाचा धर्म याचा अर्थ काय? जो आपल्या फायद्याचा तोट्याचा विचार करतो तो धर्म, त्याला व्यवहार म्हणतो आपण. म्हणून व्यावहारिक असणं म्हणजे फायद्या तोट्याची गोष्ट लक्षात घेऊन काही करणं,
त्याला व्यावहारिक असणं असं म्हटलेलं आहे. तर तो व्यवहाराचा धर्म त्याला शिकवतो. तू जे काही करतो तो व्यावहारिक नाही, त्यामध्ये फायदा तोट्याचा काही विचार केलेला नाही. तू केवळ एखादं कर्म करतोय, त्यापेक्षा अधिक काही नाही. आणि मग त्याचा म्हणतात की माणसाच्या धर्माने माणसाला दुर्वर्तनापासून परावृत्त होण्यास शिकवले पाहिजे. पहिलंच वाक्य अति मोलाचं आहे की जर धर्म माणसासाठी असेल, जर धर्म माणसासाठी असेल तर त्या धर्मानं माणसाला दुर्वर्तनापासून अलिप्त राहणं शिकवलंच पाहिजे. दुर्वर्तनातून दुःख निर्माण होतं, कष्ट निर्माण होतात, नुकसान होतं, ते टाळण्यासाठी शिकवलंच पाहिजे. आणि यासाठी बाबासाहेबांनी त्या काळामध्ये घोषणा दिलेल्या होत्या साऱ्या अस्पृश्य समाजाला. महत्वाच्या घोषणा की धर्म माणसासाठी असतो, मनुष्य धर्मासाठी नसतो. त्यामुळं धर्म माणसाच्या कामी पडला पाहिजे, त्याच्या उपयोगाचा ठरला पाहिजे. त्याच्या उपयोगाचा ठरत असेल तर तरच तो धर्म योग्य धर्म आहे, व्यवहारी धर्म आहे. जर माणसाच्या उपयोगाचा ठरत नसेल तर तो त्याच्या कामाचा नाही. मग मनुष्य देवाला म्हणून जेव्हा त्या पद्धतीने धर्माचं आचरण करतो तेव्हा तो धर्म कोणाचा? कशासाठी देवाला मानणारा मनुष्य त्या धर्माचं आचरण करतो? 3 गोष्टींच्यासाठी. देव प्रसन्न व्हावा, देवाला माझ्या इच्छा अपेक्षा पूर्ण कराव्यात, म्हणजे मला त्याच्याकडे मागता आलं पाहिजे, त्याला दिलं पाहिजे, आणि त्याच्या रागापासून माझा बचाव झाला पाहिजे. या 3 कारणासाठी देवाला मानणाऱ्या धर्माचे लोक प्रयत्न करतात. म्हणजे देव खुश राहावा, त्यानं रागवू नये, आणि त्यानं मला जे मागितलं ते द्यावं. या 3 कारणासाठी मनुष्य देवाला मानणाऱ्या धर्मावरती विश्वास ठेवतो आणि नेमकं तेच करतो. मग त्या 3 प्रश्नांची उत्तरं काय आहेत? देव खरंच प्रसन्न होतो का? आहे पुरावा? काही पुरावा नाही. तो खरंच पावतो, देवतो, काही देतो, आपल्या इच्छा पूर्ण करतो, आहे पुरावा? काही पुरावा नाही. तो रागवल्यावर आपल्याला त्रास देतो, त्याच्या भीतीपासून आपण मुक्त झालं पाहिजे. त्याला त्याबद्दलची ही आपली जी काही भीती आहे ती भीती पूर्ण करण्यासाठी म्हणून आपण देवाला मानतो. त्याला रागवू नये, त्याला आपल्याला त्रास देऊ नये म्हणून. पण देवच रागवतो, त्रास देतो, याला तरी काही पुरावा आहे का? म्हणजे जे काही मनुष्य करतो त्या नावानं कर्मकांड करतो, पूजा अर्चा करतो, प्रार्थना करतो, सर्व काही करतो, हे नुसतं अहांतरी आहे, नुसतं काल्पनिक आहे. त्यामध्ये प्रत्यक्ष सत्यतेचा पुरावा नाही. म्हणून असे धर्म देवाचे धर्म आहे, देवासाठी आहे, माणसासाठी नाही. आणि देवाच्यासाठी माणसं बांधलेली आहेत, देवासाठी त्यांनी करायचं, स्वतःसाठी नाही. बुद्धाची भूमिका नेमकी उलटी आहे की माणसाला धर्माची गरज आहे स्वतःच्यासाठी, त्याच्या स्वतःच्या भल्यासाठी, त्याच्या कल्याणासाठी, त्याच्या विकासासाठी. आणि असा धर्म बुद्धानं जाणलेला आहे, म्हणून त्या धर्माचा उद्देश त्यांनी करायला सांगितलं. हा फार मोठा फरक आहे. आणि हा फरक त्या काळामध्ये सोपा करून सांगण्याचं काम बाबासाहेबांनी केलं की मनुष्य त्याला माणुसकीच्या धर्माची गरज आहे, मनुष्य धर्मासाठी नाही तर धर्म माणसासाठी आहे. हे सत्य तेव्हा त्या काळामध्ये त्यांनी मोठ्या ताकदीनं सांगितलेलं होतं. आणि आजही हे सत्य न करणारी माणसं जगामध्ये आहेत. मॅच्युरिटी लोक आहेत की सत्य कळत नाही त्यांना की धर्म माणसासाठी असावा लागतो, तो इतर कोणासाठी असून चालत नाही. हे अज्ञान आहे, मानसिक कमजोरी आहे.
ही मागासलेपण आहे. तर म्हणून बुद्धाने म्हणजे ते काय काय सांगितलं ते लक्षात घेण्यासारखं आहे की माणसासाठी धर्म असेल तर मग तो माणसाच्या कल्याणाचाच विचार करेल, त्याच्या सुखाचाच विचार करेल. मग तू विचार करताना बुद्धाने छोट्या छोट्या गोष्टी ते सांगितल्या. त्याने म्हटलंय की धर्माने माणसाला दुर्वर्तनापासून परावृत्त होण्यास शिकवले पाहिजे. जीव हत्या करणे, न दिलेले जबरदस्ती न घेणे, दुराचार करणे आणि असत्य बोलणे ही 4 दुर्गुण त्यांनी टाळले पाहिजेत. मूळ सूत्रामध्ये म्हटलेलं आहे त्याने 4 पापकर्म टाळले पाहिजे. याला पापकर्म म्हटलेलं आहे. प्राणघात, हिंसा, अदत्तदान म्हणजे न दिलेलं घेणं किंवा चोरी, असत्य भाषण आणि दुराचार. तर याला बुद्धाच्या त्या काळाच्या भाषेमध्ये जे शब्दप्रयोग केलेले आहेत त्याला म्हटलंय कर्मक्लेश. कर्मक्लेश ह्या 4 प्रकारचं कर्म केलं, या 4 प्रकारे मनुष्य वागला तर क्लेश होतात, दुःख निर्माण होतं, वाईट होतं, चांगलं होत नाही. त्या वागण्यातून क्लेश निर्माण होतात, व्यथा, दुःख, यातना निर्माण होतात. मग जीव हिंसा केल्यानं असं होतं की नाही? ज्याचा जीव जातो ते त्याला होतच होतं, ते काही सांगायला नको वेगळं. पण जो घेतो जीव त्याची मानसिकता काय असते? फार आनंद असतो, सुख असतं, एक हिंसक वृत्ती असते, क्रूरता असते, राग असतो, भयंकर हाव मनामध्ये असते. कधी कधी त्या आलेल्या राक्षसी हवा सुद्धा म्हणतात. आणि त्या मानसिकतेतून ते व्यक्त करतो. म्हणजे खऱ्या अर्थानं यालाही सुख नसतं. ज्या प्राण्याचा वध झाला ते दुःख असतं, सर्वात मोठं दुःख असतं. क्लेश निर्माण झाले दोघांच्यासाठी सुद्धा. आणि हे क्लेश निर्माण कर्म करू नये, पण माणसाला सुखाने जगायचं. क्लेश निर्माण होता कामा नये. पाप आणि पुण्याची बुद्धाने काय व्याख्या केलेली आहे? ती फक्त धर्मात व्याख्या, इतर धर्मामध्ये अजिबात नाही. म्हणजे इतर धर्मांना पाप आणि पुण्य कशाला म्हणतात ते कळलंच नाही. कुठल्या धर्माला कळलं नाही, फक्त बुद्धाला ते कळलेलं आहे. बुद्धाने ते स्पष्ट सांगितलेलं आहे. जे वागण्यातून, करण्यातून, जे बोलण्यातून, जसा विचार करण्यातून अप्रिय असं काही होत असेल, दुःख निर्माण होत असेल, यातना निर्माण होत असेल कोणालाही, तर ते अप्रिय किंवा यातना किंवा दुःख निर्माण होणं म्हणजे पाप आहे. जे करण्यातून, जे बोलण्यातून, ज्या विचारातून सुख निर्माण होतं, इतरांच्या कामी मनुष्य पडतो, आपल्या काही कामी येतं आणि अशा प्रकारे चांगलं निर्माण होते किंवा सुख निर्माण होतं, त्याला बुद्ध धर्मामध्ये पुण्य म्हटलेलं आहे. क्लिअर व्याख्या आहे. आपल्या आचरणातून दुःख निर्माण झालं तर पाप झालं, आपल्या आचरणातून सुख निर्माण झालं पुण्य झालं. इतकी सरळ सरळ व्याख्या. मग जीव हिंसा केली तर दुःख निर्माण होतं की नाही? होतं, म्हणून त्याला पाप मानलेलं आहे. प्राण्यांचं लालन पालन केलं तर बाबासाहेबांनी 22 पद्धतीत म्हटलंय, मी सर्व प्राण्यांवरती दया केली, त्यांचं लालन पालन करेल. प्राणी मात्रावरती दया केली, त्यांचं लालन पालन केलं तर सुख निर्माण होतं. सुख निर्माण झालं म्हणजे पुण्य झालं. त्याप्रमाणे दुसरा मुद्दा जे मांडलेला आहे तो असाच आहे, कर्मक्लेश.
अदत्त दान, जे दिलेलं नाही ते घेणं म्हणजे चोरी करणं. ज्याची चोरी होती त्याला तर सहसह दुःख होतच होतं, पण जो चोरी करतो तो काही मोठ्या आनंदाने करतो का? त्याच्या मनात भीती असते, धाकधूक असते, काय होईल याला त्याचा अंदाज नसतो. त्यामुळं त्याचंही मन दुःखीच असतं, कष्टीच असतं, भयग्रस्त झालेलं असतं. म्हणून दोघांच्या बाबतीमध्ये क्लेश निर्माण होतात, दुःख निर्माण होतात, म्हणून ते पाप. या उलट आपण दान दिलं, कोणाच्या कामी पडलं, आनंद होतो, सुख होतं, त्यामुळे पुण्य होतं. म्हणजे व्यवहारामध्ये ह्या पूर्णपणे अनुभवास येणाऱ्या गोष्टी आहेत, खात्री पटवणाऱ्या गोष्टी आहेत, त्या खोट्या गोष्टी नाहीत. गाईला पवित्र मानणं पुण्य आहे का पाप आहे सांगा भाऊ? नुसतं मानण्याला काही चालत नाही. मग गाईच का पवित्र आहे? बाकीच्या प्राण्यांनी काही गुन्हा केलाय का? आहे ना म्हणलं. म्हणजे सारेच प्राणी मात्र पवित्र मानण्याच्या लायकीचे आहेत. एकालाच निवडलं म्हणजे काहीतरी गेम केलाय, काहीतरी लबाडी केली, हा त्याचा अर्थ आहे. त्यामुळं बुद्धानं तसं काही केलं नाही. त्यामुळे सगळे सत्ता सुखी होतो, सर्व प्राणी मात्र सुखी व्हावेत, ही बुद्धाची भाषा. ही भाषा बाकी कोणी करत नाही. हा जो महत्वाचा फरक आहे तो फरक व्यावहारिक आहे, आपल्या अनुभवाची गोष्ट आहे, सत्य आहे, ते खोटं ठरवता येत नाही. दुराचार आहे, दुराचाराची गोष्ट तीच आहे, दुःख निर्माण होतोच. आणि शेवटी खोटं बोलणं आहे. खोटं मनुष्य बोलतो आनंदासाठी, मजा करण्यासाठी नाही, काहीतरी लपवण्यासाठी, कोणातरी फसवण्यासाठी. म्हणजे तिथे नकारात्मकता आहे, दुःख निर्माण होईल अशी मानसिकता. म्हणून दोघांनाही क्लेश होतात. म्हणून बुद्धांना ह्या 4 कर्मक्लेशांच्या बाबतीमध्ये अत्यंत सावध राहायला शिकवलेलं आहे. पंचशिलामध्ये ह्या 4 गोष्टी येतात. 5वं शिला आहे की हे आचरण करण्यासाठी माणसाला आपल्या बुद्धीचा वापर करावा लागतो, त्याला सावध जागरूक राहावं लागतं. ती जागरूकता त्याची नष्ट होते, त्याची बुद्धी काम करत नाही जेव्हा तो मद्यपान करतो, तेव्हा जेव्हा तो नशा करतो तेव्हा. म्हणजे ज्या शक्तीच्या आधारे जगायचं ती शक्ती दुर्बळ होऊन जाते. म्हणून मद्यपान वगैरे ज्या गोष्टी आहेत त्या टाकाऊ मानलेल्या, त्यापासून अलिप्त राहिलं पाहिजे. म्हणजे ही 4 शीलं, प्राणी हिंसा करायची नाही, चोरी करायची नाही, असत्य बोलायचं नाही, दुराचरण करायचं नाही, आणि मादक पदार्थाच्या सेवेपासून अलिप्त राहणं, या 5 गोष्टींमध्ये पंचशील आहे. काय बुद्धानं वाईट शिकवलं? प्रत्येक माणसाच्या जीवनाच्या आचाराची ही प्रमुख तत्वच आहे. कमीत कमी हे केलंच पाहिजे. जर आपल्या जीवनाची आपल्याला काळजी असेल, काही किंमत असेल, तर आपल्याला हे केलंच पाहिजे, दुसऱ्यावरती उपकार करण्यासाठी नाही. आणि परत बुद्धानं काय केलं की हेही सांगताना त्यांनी सिद्धांत म्हणून सांगितले, तत्व म्हणून सांगितले, नियम सांगितला नाही. तू केलंच पाहिजे, हा नियम आहे, हा कायदा आहे, हे बंधन आहे, त्याप्रमाणे वागलंच पाहिजे, ही बुद्धाची भाषा नाही. तर ते पंचशील घेताना आपण कसं घेतो की पानातिपाता वीरमणी, की प्राणी मात्रांची हिंसा करण्यापासून विरत राहील, अलिप्त राहील, दूर राहील. शिक्षापदम समाधी, आणि ही जी शिकवण आहे ती मी घेतो, मी स्वीकारतो. म्हणजे प्रत्येक माणसाला स्वातंत्र्य आहे घ्यायचं किंवा नाही ठरवण्याचं.
स्वीकारायचं की नाही हे करण्याचं, त्याच्यावरती बुद्धाला लादलेलं नाही. तू बुद्धाला मानतोस, बुद्ध धर्मात आलास, तुला केलंच पाहिजे, ही सक्ती इथे पाहायला मिळत नाही. त्यामुळं थोडक्यामध्ये बुद्धानं प्रत्येक माणसाचा, तो कुठलाही असो, कोणत्याही लायकीचा असो, अगदी टाकाऊ जरी मनुष्य असला तरी सुद्धा त्याही माणसाची अतिशय इज्जत केलेली आहे बुद्धानं, त्याचा अतिशय सन्मान केलेला आहे, मनुष्य म्हणून त्याचा मान राखलेला आहे. व तुझ्या हातामध्ये तुझं आहे, मी तुझ्यावरती जबरदस्ती करणार नाही. तर बुद्धासारखं एवढं विशाल मन, बुद्धासारखा हा एवढा प्रचंड बहुमान माणसाला दिलेला जगाच्या इतिहासामध्ये दुसरा कोणी दिलेला नाही. लक्षात घ्या, हे बुद्धाचं थोरपण आहे, हे बुद्धाचं मोठेपण आहे. बुद्धाला मानावं, बुद्धाच्या पुढे नतमस्तक व्हावं, यासाठी जी अनेक कारण आहेत त्यामध्ये हे अतिशय महत्वाचं कारण आहे की बुद्धानं माझी इज्जत केलेली आहे, बुद्धानं मला सन्मान दिलेला आहे, बुद्धानं मला मान दिलेला आहे, बुद्धानं माझ्यावरती काही लादलेलं नाही, मला पूर्णपणे स्वातंत्र्य दिलं आहे, माझ्या स्वातंत्र्याची बूज राखलेली आहे, हे समजणं फार गरजेचं आहे. हा विचार जेव्हा माणसाच्या मनामध्ये बळावतो तेव्हा मग बुद्धाच्या बद्दल श्रद्धा निर्माण होते. नाही तर काय बुद्ध काही असो, अनेक ठिकाणी आपल्याला बेमुरतखोर लोक माणसं वाटत दिसतात. साधं उदाहरण, लग्नाचे समारंभ पहा, तिथे तुम्ही पूजास्थान सजवलेलं असतं, बुद्धमूर्ती ठेवलेली आहे, फोटो ठेवलेले आहेत, हार घातलेले आहेत, सर्व काही केलेले आहे. लोक तिथे कसे वावरतात? एकूण एक मनुष्य बूट घालून, चपला घालून तिथे वावरतो की नाही मला सांगा. साधा प्रश्न आहे ना. किती लोकांना ही जाणीव असते की नाही, कुठेतरी ज्याला मी पूज्य मानतो त्या बुद्धाची मूर्ती आहे किंवा फोटो आहे, तो आदर मी केला पाहिजे, निरादर करून चालला नाही, त्याला चपला काढण्याची अक्कल तिथल्या तिथे आली पाहिजे. जर श्रद्धा असली तर सांगावं लागतं. इथं वस्तुस्थिती आहे. मग आपण नुसतं आपल्याकडे जरी बघितलं तर आपल्या श्रद्धेची कसोटी तिथे लागते. आणि अशा छोट्या छोट्या गोष्टीकडे माझं लक्ष असतं, मी त्याच्यावरून माणसाची परीक्षा करतो. कोण किती कट्टर बौद्ध आहे ते ताबडतोब समजून येतं, वेळ लागत नाही त्याला. अशा खूप गोष्टी असतात, त्या सारं सांगत बसलो आपण इथं उठून जाल म्हणून मी सांगत नाही. ही वस्तुस्थिती आहे. आदर तो आदर, सन्मान तो सन्मान. ती श्रद्धा माणसाला बळ देते, शक्ती देते, सामर्थ्य देते आणि त्या बळावरती तो आचरण करून पुढे जातो. श्रद्धाच नसेल तर आपल्या जो करण्याची एनर्जी राहतच नाही, शक्ती राहतच नाही. श्रद्धा हे धर्म जीवनातलं पॉवर हाऊस आहे. धर्म जीवनातलं पॉवर हाऊस श्रद्धा आहे, ऊर्जा केंद्र आहे. ते केंद्र जर बंद असेल तर कुठलाही मनुष्य बौद्ध म्हणून जीवन जगू शकत नाही. That's end of his life. तो किती स्वतःला बौद्ध म्हणत राहो, तो जीवन जगू शकत नाही. कारण त्या पॉवर हाऊस मध्ये येणारी बिजली जी एनर्जी आहे त्याच बळावरती तो वागतो. त्याचं मनाचं यंत्र काम करायला लागतं त्या दिशेनं. त्या यंत्राला बिजलीचा सप्लाय झाला नाही तर काहीच होणार नाही. आणि तमाम भारतीय बौद्धांचं मागासलेपण ह्या एका शब्दामध्ये साठवलेलं आहे. मेजॉरिटी लोकांना बुद्धाबद्दल आदरच नाही, रिस्पेक्टच नाही, सन्मानच नाही, श्रद्धाच नाही. मानायचं म्हणून मानायचं, आमच्या धर्मात मानावं लागतं म्हणून मी अनेक पब्लिक कार्यक्रमाच्या वेळेस पाहतो फोटो वगैरे लावतील, असे हार आणतील की ते घालताच येत नाही. फोटोचा चेहरा झाकून जाईल, ते कसे तरी काय ना आपलं लटकवून द्यायचं.
मला ते बघवत नाही, मला उठून जावं असं वाटतं, पण इलाज नसतो ना, ते वाईट दिसेल वगैरे म्हणून. ही तर गोष्ट खरी आहे. लग्नामध्ये वधूवरांना मात्र बरोबर नेमक्या साईजचे हार आणतील. फोटोची साईज कोणाला कधी कळतच नाही. पहा जर गंमत पहा. आणि त्रिशरण पंचशील घेण्यासाठी लोकांना स्तब्ध तरी राहिलं पाहिजे. मी कालच एका लग्न समारंभामध्ये गेलो होतो, मला तिथून पळून जावं असं वाटलं. असा पश्चाताप झाला, म्हटलं काय मूर्खपणा केला मी ह्या लग्नाचा कार्यक्रम घेतला म्हणून. आता काय भिक्षूला सेवा द्यायची असते त्यामुळे इलाज नाही. इतकं वाईट वातावरण होतं, शेवटपर्यंत लोक बडबड करत होते, गोंधळ. मी कोणाला शब्द बोललो नाही, आहे तसा मायके बाजूला ठेवला आणि तो कार्यक्रम त्या वधूवरांच्यासाठी पूर्ण केला. ही परिस्थिती आहे. श्रद्धा तर नाहीच नाही, परंतु साध्या आपण कॉमन सेन्सच्या मॅनर्स म्हणतो, सर्वसाधारण नैतिकता म्हणतो, सदाचार म्हणतो, तो सुद्धा नाही. त्यामुळे काल मी अशी ठरवून टाकलेलं आहे की आता इथून पुढे कोणाचंही लग्न लावायला जायचं नाही. म्हणून आपण आता मला कोणी निमंत्रण द्यायचं नाही आणि आपल्या नातेवाईकांची निमंत्रण माझ्याकडे घेऊन यायची नाही. लग्न समारंभामध्ये मी कधीही इथून पुढे जाणार नाही. गेलो तर आशीर्वाद द्यायला जाईल, पण तिथे जर वातावरण असं असेल तर आल्या पावली परत जाईल. ते सुद्धा मी करणार नाही. हे मानापणाचा प्रश्न म्हणून बोलत नाही, परंतु खरंच या माणसांना काही कळत नाही, त्यातून कदाचित जागे होतील हे आशेनं हे करणं आवश्यक आहे. खूप लग्न मी पाहिले, काही ठिकाणी लोक फार चांगलं वागतात आणि बहुतेक ते जरा उच्चभ्रूंची लग्न असतात. म्हणून 5 स्टार हॉटेलमध्ये जी काही लग्न लावली मी, तिथे मात्र लोक शांत असतात, बारकाईने ऐकतात. तीच माणसं बाहेर अशा कार्यक्रमात झाली की तशी वेगळी वेगळी घालतो. माणसं तीच असतात, माणसात काही फरक नसतो, माणसं तीच असतात. परंतु हे जे वागणं आहे ना, हे अतिशय वाईट, अतिशय वाईट. आणि त्यामधून जे स्पष्ट होतं ते हे श्रद्धा नाही, म्हणून बौद्ध नाही. तर ह्या 4 प्रकारचे कर्मक्लेश मनुष्य करतो, म्हणजे दुःख निर्माण असं तो वागतो. आणि का वागतो असं? सियाल हे लक्षात ठेव की पाप कर्मे ही पक्षपातीपणा, शत्रुत्व, मूर्खपणा आणि भय यामुळे घडतात. यापैकी कोणताही हेतू त्याच्या कृत्याच्या मागे नसेल तर त्याच्या हातून पाप कर्म घडणार नाही. पाप कर्म कशा नव्हतं? पक्षपातीपणा, डिस्क्रिमिनेशन, शत्रुत्व ज्याला आपण वैर म्हणतो, एनमिटी म्हणतो, मूर्खपणा, स्टुपिडिटी आणि भय, फिअर, या 4 गोष्टींच्यामुळं मनुष्य पाप कर्म करतो. मूळ सूत्रामध्ये आणखी मजेशीर लिहिलेलं आहे. इथे काय म्हटलंय की मनुष्य पाप कर्म करतो तो 4 गोष्टींच्यामुळं. पहिलं आहे छंदामुळे पाप कर्म करतो. छंद हा शब्द आपण जाता लक्षात घेऊ. छंद म्हणजे काय? बाबासाहेबांनी ते सोपं करून सांगितलं. छंद म्हणजे माणसाची प्रवृत्ती. इंग्लिशमध्ये पण आपण हॉबी म्हणतो, आवड निवड म्हणतो.
काय करायचं काय नाही असं मनुष्य ठरवतो. त्याची आवड निवड असते, त्याला छंद म्हणतात. मग ती आवड निवड कशा प्रकारची आहे हे काही मनुष्य बघत नाही. तर त्याच्या पाठीमागे जी कारणं असतात ती बाबासाहेबांनी इथे लिहिली. की त्या आवड निवडीच्या पाठीमागे माणसाच्या मनामध्ये कोणती कारणं असतात? एक तर पक्षपातीपणा असतो. एखादी गोष्ट तो पक्षपातीपणासाठी, अरे आपला तो पारका आला पक्षपात, मग त्या पद्धतीने तो वागेल, चुकीचं वागेल. तो छंद आहे, त्याची आवड आहे. आवड काय आहे त्याची? आपला आणि परका. लक्षात आपल्याला भेद करतोय तो, आणि त्या भेदभावामुळे तो निपक्षपाती व्यवहार करू शकत नाही. तो पक्षपाती व्यवहार करेल, त्यातून क्लेश निर्माण होणार, दुःख निर्माण होणार, ते काही तो पाहू शकत नाही. दुसरं शत्रुत्व ही माणसाची कापी विषय आहे. ती त्याची आवड असते. आपल्याला आपलं म्हणायचं, दुसरं म्हणायचं. मग प्रत्येक मनुष्य, प्रत्येक समाज इतर कोणाला ना कोणाला शत्रू मानतो आणि त्याच्याशी त्याप्रमाणे आयुष्यभर व्यवहार करतो. ही त्याची निवड आहे, ही त्याची आवड आहे, ही त्याचं ठरवलेलं आहे. पण तो शत्रुतेच्या पलीकडे जाऊन वागायला तो तयार नसतो. आणि नागपूरमध्ये पाहायला मिळतं, बावडी लोकांची संघटना असेल तर तिथे बारक्याला जागा नसते. मी प्रचार ऐकले लोकांचे, अरे कोणाच्या संघटनेत काम करता तुम्ही? हे प्रकार आहे तिथे. पक्षपातीपणा किती आहे तो पहा. आणि ही सारी माणसं स्वतःला बौद्ध म्हणतात. म्हणजे आहे ना जोक. नागपूरमध्ये जे काही मला चांगले अनुभव आले, खूप आले, पण वाईट तसे झाले. तर तो हा वाईट अनुभव आहे. जोक, हायली क्वालिफाईड माणसं जोक करतात. अतिशय भयानक गोष्ट आहे, अतिशय. जे परिवर्तन बाबासाहेबांना अभिप्रेत होतं त्या परिवर्तनापासून मी कोसो दूर होता, त्याचा अर्थ आहे. परिवर्तनाच्या जवळ सुद्धा पोहोचलेलो नाही. नंतर काय होतं मग? मूर्खपणा आहे. माझ्याकडे एक परवा मनुष्य आला, मला सांगितलं की मी बोधी आणि संबोधीचं ट्रेनिंग घेतो म्हणून. साधं सुद्धा ट्रेनिंग नाही ना. त्यामुळे ते क्लास मी सुरू करतो आहे आणि भलं मोठं लिहून आणलं होतं. हे तुम्ही वाचा म्हणे आणि मला काही सूचना द्या काही बरोबर आहे की नाही. आता मी मनात विचार केला, हा प्रत्यक्ष संबोधीचं ट्रेनिंग आणि नावं त्याला म्हटलं आहे एनलाइटमेंट टीचर. साधा सुद्धा शिक्षक नाही, एनलाइटमेंट टीचर. आणि म्हणजे या क्लासला लोक आले तर ते एनलाइटमेंट म्हटलं, संबोधित पाहतो. आता अशा माणसाची मी बोलू तरी काय सांगा मला? तू मूर्ख आहेस असं म्हणण्याची तर हिंमत नाही आहे. आता बोलू कसं चालेल? बोलता येत नाही. असे लोक आहेत. आणि रजितचा भाऊ तुम्हाला माहित असेल का नाही मला माहित नाही, पण रजितचा भाऊ ही शिबिरं घेतो, एनलाइटनमेंट रिट्रीट. त्यामुळे तुम्ही तिथे 8-10 दिवसांचं शिबिर करा, तुम्ही एनलाइटन व्हा. आहे चालू. आणि इथलीच नागपूरमधले एक हायली क्वालिफाईड फॅमिली, इंजिनियर, डॉक्टर, ते नवरा बायको त्या शिबिराला जाऊन आले. एकदा असेच मला रस्त्यात भेटलं, कुठे गेलो होतं दिसला नाही. आम्ही त्या एनलाइटनमेंट शिबिराला जाऊन आलो. कोण घेतो? रंजीतचा भाऊ घेतो म्हणून. का असं त्याच्यामध्ये? 8 दिवसात शिबिरामध्ये एनलाइटनमेंट. कुठे कुठे माणसं वाहवत जातात ती पा. आता काय बोलायचं? बोलायला आपण जो शब्दच राहत नाही. तर इतकाही मूर्खपणा करणारी माणसं जगामध्ये आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला ती भेटतात की त्यांना मूर्ख म्हणण्याची सोय शिल्लक राहत नाही. मग तुम्हाला टाळावं लागतं, सोडावं लागतं. ही परिस्थिती आहे. म्हणून छंद माणसाची ती आवड आहे. आपल्या मस्तीमध्ये राहायचं, आपल्याला जे वाटतं तेच बरोबर आहे, तेच करत राहायचं. शिकायचं नाही, समजायचं नाही, कोणाला कळत असेल तिथे जायचं नाही.
म्हणून आज समाजामध्ये भिक्षू सुद्धा लोकांना कसे हवे असतात, मंडळांना, संस्थांना त्यांच्या म्हणण्याप्रमाणे बस म्हणता बसेल, उठ म्हणता बसेल, जे करायचं ते करेल असे भिक्षू त्यांना हवे असतात. हे मी स्वतः अनुभवलेलं आहे. आपल्याला अक्कल शिकवला असा भिक्षू नको रे बाप्पा. ही नागपूरची स्थिती आहे. आणि मी उघडपणे तुम्हाला बोलून दाखवतो की मूर्खपणा इथे बुद्धाने म्हटलं तो काय आहे. वस्तुस्थिती आपण जर लक्षात घेतली तर आम्ही बुद्ध धर्मापासून, त्या परिवर्तनाच्या चळवळीपासून कोसो दूर आहोत हे कबूल करावं लागेल. त्याच्यामधून काहीही पर्याय नाही. म्हणून बाबासाहेबांनी छंदामुळे मनुष्य असा वागतो. तो छंद काय तो इथेच प्रकट करून घेतला की पक्षपातीपणा छंद आहे, माणसाची आवड आहे. शत्रुत्व माणसाची आवड आहे. मूर्खपणा माणसाची आवड आहे. आणि भीती, भय ही माणसाची आवड आहे. ह्या आवडी निवडीतून मनुष्य वागतो आणि क्लेश कर्म करतो. दुःख निर्माण होईल, कष्ट निर्माण होईल, अशा प्रकारचं वागतो. बदल कुठे घडून आला पाहिजे? मनुष्य बदलायला पाहिजे. कुठून बदलला पाहिजे? इथून बदलला पाहिजे. आणि सर्व मनाशी संबंधित आहे. म्हणून मनाचं प्रशिक्षण देण्यासाठी बौद्ध सुद्धा प्रयत्न करत नाही. घेण्यासाठी करत नाही, देण्यासाठी करत नाही. ही गंमत आहे. म्हणून शेवटी प्रश्न निर्माण होतो. लोक म्हणतात स्वतःला बौद्ध, मी असं म्हणतो, म्हणतात तर म्हणू देत, माझ्या बापाचं काय जातं. जसे मी परवा तुम्हाला हकीकत सांगितली मेंटल हॉस्पिटलची, की पुण्याला जे मोठं मेंटल हॉस्पिटल आहे, त्या एरियामध्ये मी राहत होतो, त्या क्वार्टरमध्ये राहत होतो. त्यामुळे मला तिथली सारी बारीक माहिती आहे. हॉस्पिटलला आम्ही कधी जायचो. मला मोठं गेट आहे, एखाद्या महालासारखं, कमान वगैरे असलेलं, बाकी सगळीकडे भिंत. मग तिथून नवीन मनुष्य आतमध्ये गेला की अतिशय स्मार्ट मनुष्य नेमकं त्यांचं स्वागत करायचा, गुड मॉर्निंग म्हणून. त्याच्या हातात इंग्लिश पेपर असायचा आणि तो नाना प्रकारे गप्पा मारायचा त्यांच्याशी. त्या माणसाला बाजूला घेऊन काय काम आहे, कुठे काम आहे, कसं होतं. आणि त्यामध्ये मनुष्य काही मिनिटं काढणं अडकून पडायचं. आता बाकीचे कर्मचारी इकडून तिकडून पाहत राहायचे की हा कसा फसला येतो, ते काही लक्ष देत नाही. आणि मग तू त्याला नाव विचारायचं किंवा मनुष्य चालायचं, आपण कोण? Don't you know? I'm जवाहरलाल नेहरू. आता त्यानं जवाहरलाल नेहरू म्हटलं की मग हा मनुष्य अरे आपण वेड्याच्या नादी लागलो आणि मग आपला तो तिथून पळ काढायचा. ठरलेलं ते करमणुकीचा विषय होता. नवीन मनुष्याला आणि त्याच्या नादी लागला की बस फसला. बाकी लोक नुसते हसत बसायचे. आणि थोड्या वेळामध्ये त्याचं लक्षात द्यायचं की आपण जवाहरलाल नेहरूशी बोलतोय, तेव्हा तो सावध व्हायचा आणि कामी लागायचा. त्यामुळं कोण काय बोलत आहे त्याकडे असं दुर्लक्ष केल्याशिवाय दुसरा इलाज नाही. म्हणून छंदामुळे मनुष्य दुर्वर्तन करतो. आणि आपले छंद, आपल्या प्रवृत्ती, आपल्या मानसिकता ह्या तपासण्यासाठी माणसानं आपल्या मनाच्या संपर्कात येणं गरजेचं आहे. जे मी सुरुवातीला आपल्याला सांगितलं की आनापानसतीच्या माध्यमातून आपल्या मनाच्या आपण संपर्कात येतो. माझी अशी मान्यता आहे, म्हणणं आहे की प्रत्येक बौद्ध कुटुंबामध्ये दररोज सकाळी आनापानसतीची साधना केली जावी. 10-15 मिनिटं का होईना, परंतु सर्वांनी एकत्रित बसून आनापानसती करावी. ते नित्य आचरणाचा भाग आहे. परंतु हा आचरणाचा भागही कधी कोणाला शिकवला नाही अशी याची परिस्थिती आहे. ही बौद्ध संस्कृती आहे. काय मिळेल, काय प्राप्त होईल त्याचा विचारच करू नका. किमान एक गोष्ट तरी होईल की आपण आपल्या मनाच्या संपर्कात येऊ आणि आपल्या मनाकडे पाहण्याची तेवढी थोडी 5-10 मिनिटांची वेळ सुद्धा आपल्या फार कमी पडणार आहे. आनापानसतीमधून जशी एकाग्रता वाढत जाईल
तसं आपल्या मनाचं अंतरंग आपल्याला आणखी स्पष्ट व्हायला लागतं, सारे बारकावे समजायला लागतात, काय कमी जास्त आहे ते कळायला लागतं, आणि एकाग्रता जशी आणखी वाढत जाते त्याप्रमाणे मग आपण आपल्या मनाच्या शुद्धीकरणाचे प्रयत्न करायला लागतो. तेव्हा ठरवतो त्या एकाग्रतेच्या अवस्थेमध्ये की असं असं नाही करायचं, आणि आपण ते थांबवतो. त्यामुळं नुसती आनापानसती जरी रेग्युलर केली 10-15 मिनिटं तरी सुद्धा बौद्ध म्हणून आपल्या जीवनाला काही चांगला अर्थ प्राप्त होऊ शकतो. हे अत्यंत आवश्यक आहे, आणि ही संस्कृती समाजामध्ये निर्माण व्हायला पाहिजे. संस्कार घडत नाही हे बौद्धांचं मागासलेपण आहे. बुद्धीनं, माहितीनं, ज्याला आपण नॉलेज म्हणतो, इन्फॉर्मेशन म्हणतो, हे खूप आहे, परंतु कृती मात्र शून्य आहे. बुद्धाचं प्रत्येक तत्व कृतीत आणण्यासाठी आहे, म्हणून तत्व संस्कार बनतं, आणि तत्वाला संस्कार बनवणं म्हणजे बौद्ध जीवन मार्ग आहे. आम्ही तत्वाला कृतीत आणत नाही, त्याचा संस्कार बनवत नाही, म्हणून बौद्ध जीवन मार्ग आम्ही अनुसरत नाही, बौद्ध म्हणून आपण जगत नाही. ही वास्तविकता आहे. आणि हे परिवर्तन जर मुठभर लोकांनी करून दाखवलं बौद्ध असणाऱ्या, तर बाकीचे सारे भारतीय त्याकडे बघून प्रेरणा घेणार आहेत, शिकणार आहेत, त्याचा स्वीकार करणार, तर त्या मार्गाने जाणार आहे. बाबासाहेबांची खात्री होती, म्हणून ते म्हणायचे की मला भारत बौद्धमय करायचं आहे. इतकं सरळ आणि सोपं आहे. त्या शिगालो सुद्धा म्हणला, हा जो महत्वाचा भाग आहे की मनुष्य 4 प्रकारचं पापकर्म करतो, आणि त्याच्या पाठीमध्ये त्याचा छंद असतो, त्याची आवड असते, त्याची निवड असते, त्याची पसंती असते, आणि त्या छंदामुळे तो हे काम करतो. आणि पसंती 4 प्रकारची आहे. एक तर त्यामध्ये पक्षपातीपणा असतो, दुसरा जो असतो शत्रुत्वाची भावना असते, तिसरा मूर्खपणा असतो, आणि चौथी गोष्ट भीती असते. त्या 4 मानसिक अवस्थांच्या मधून, त्या 4 मानसिक अवस्था माणसाची निवड असते, माणसाची आवड असते, माणसाची म्हणजे की पद्धत असते, स्वभाव असतो, आणि आपल्या स्वभावाकडे मनुष्य इतक्या बारकाईने लक्ष देत नाही. सहज प्रवृत्ती असे त्याला कधी कधी म्हटलं जातं. तर या छंदामुळं, पालीमध्ये त्याला छंद म्हटलेला आहे, तर या छंदामुळे मनुष्य पापकर्म करीत असतो. इतकी महत्वाची गोष्ट बुद्धाने सांगितली, मुळावरतीच त्यांनी इतका जोर दिलेला आहे, आणि हे रुजणं अत्यंतिक आवश्यक आहे. तर मला वाटतं आज आपल्याला इथेच थांबावं लागेल, कारण पुढे आपण जसे जाऊ तसे अनेक छोटे 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 प्रकार निर्माण होत जातात. अतिशय बारकाईने हा सूत्राचा उपदेश केलेला आहे, आणि संपूर्ण बौद्ध माणसाचं जीवन हे एका सूत्रामध्ये सांगितलेलं आहे. संपूर्ण जीवन, गृहस्थ जीवन, बौद्ध जीवन. त्यामुळे बौद्ध म्हणून जगायचं शक्य असेल तर या सूत्राच्या आधाराने ते शक्य होईल. हे सूत्र जर आपण कधी शिकलो नाही तर आपल्याला धर्मजीवन जगता येणार नाही. म्हणून आजचा एक फार महत्त्वाचा, कमीत कमी मनाच्या संपर्कात येणं, करता आली तर आनापानसती करणं दररोज, आणि आपल्या सहज प्रवृत्ती 4 प्रकारच्या असतात, ज्याला पालीमध्ये छंद म्हटलेलं आहे, त्यांची हळूहळू दखल घेणं, त्याबद्दल जागरूक होणं. की पक्षपातीपणा माझ्या मनामध्ये आहे का, मी कधी कधी वागतो का तसा, त्यानंतर शत्रुत्व माझ्या मनामध्ये आहे का, मी कधी कधी वागतो का तसा, मूर्खपणा माझ्यामध्ये आहे का, कधी कधी वागतो का तसा, आणि भीती वगैरे आहे का, दहशत आहे का, कधी कधी वागतो का तसा. हे आपल्याला समजून घेता आलं पाहिजे, कारण मन आपलं आहे, बाहेरचा कोणाचा त्याच्यावरती अधिकार नाही, बाहेर ते जाऊ शकत नाही, समजू शकत नाही, काही करू शकत नाही. म्हणून ज्याचं त्यालाच करायचं आहे त्या दृष्टीनं हे शिकणं, हे लक्षात घेणं अतिशय महत्वाचं आहे. तर आपण इथे छंदापुरते थांबूया, बाकीचे पुढचे भाग आहे त्यापर्यंत लक्षात घेऊ. जय हिंद.